नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या जानकीचा बंदोबस्त करणार असते, पण इथे जानकी आणि अवंतिकानेच ऐश्वर्याचा चांगला बंदोबस्त केलेला असतो। तिला इथे आउट हाऊसमध्ये त्या दोघींनी मिळून बांधून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर जानकी ऋषिकेश बरोबर पनवेलला जाते आणि महिपतच्या तावडीतून नानासाहेबांना अर्जुन आणि सायलीच्या मदतीने सुखरूपरित्या पुन्हा एकदा घरी घेऊन येते आणि नानासाहेब घरी आल्यानंतर ऐश्वर्या आणि सयाजीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणत इथे आता ऐश्वर्याची घरातून जानकीने हक्कलपट्टी केलेली असते। तर प्रेक्षकांनो, या गोष्टी आता कशा पद्धतीने घडत जातात। ऐश्वर्या इथे जानकीचा बंदोबस्त करण्याच्या आधी अवंतिका आणि जानकी दोघीजणी मिळून ऐश्वर्याचा बंदोबस्त कशा पद्धतीने करतात आणि नाना पनवेलला असण्याची गोष्ट इथे सायली कशा पद्धतीने जानकीला सांगते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सयाजी विखे पाटीलने महिपतला नानासाहेब रणदिवे यांची सुपारी दिलेली असते। त्याच्या गुंडांनी इथे नानासाहेबांना किडनॅप केलेलं असतं। महिपत आपल्या गोडाऊनमध्ये नानासाहेबांना किडनॅप करून ठेवतो, ते सुद्धा पनवेलमध्ये। पण इथे जानकी ऋषिकेश या लोकांना अजिबात माहिती नसतं की नानासाहेब नक्की आहेत तरी कुठे। त्यांचा संशय सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या या दोघांवरती असतो, पण नक्की नानासाहेब आहेत तरी कुठे हे कुणालाही माहिती नसतं। पण इथे ऋषिकेशला माहिती असतं की नाना जिवंत आहेत आणि जानकीला सुद्धा। तेव्हा इकडे ते दोघेजण नानांचा शोध सुरूच ठेवतात। कुठे ना कुठेतरी नाना नक्की सापडतील हा विश्वास त्यांना असतो। पण इथे घरातले सर्व लोक त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करत असतात की ऋषिकेशने नानांचा जीव घेतलेला आहे, खून केलेला आहे आणि त्या खोट्या गुन्ह्याखाली इथे ऋषिकेशला अरेस्ट झालेले असते। पण प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे ऋषिकेश जानकी आणि मधुभाऊंचा जीव वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनमधून पळून जातो, त्यामुळे त्याच्यावरती आता पळून गेलेल्याचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला असतो। त्यामुळे इथे त्याच्या जामिनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत की काय असं ऋषिकेशला वाटत असतं आणि सौमित्रला सुद्धा। तेव्हा इथे सौमित्र ऋषिकेशच्या बेलचे पेपर आता तयार करून घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की इन्स्पेक्टर, आता ऋषिकेश दादाला तुम्ही सोडू शकता ना, मी त्याचे बेलचे पेपर घेऊन आलोय। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता बेलचे पेपर घेऊन आलात तर त्यांना सोडायला तर पाहिजे, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या, त्यांनी इथे पोलीस स्टेशनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे आता त्याचासुद्धा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला आहे। त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, त्याचे वेगळे पेपर घेऊन आलात ना। तेव्हा सौमित्र म्हणतो की मी एक वकील आहे आणि मला बरोबर माहिती आहे की काय आणायचं आणि काय नाही। त्याच्यामध्ये ॲडिशन पेपर आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि जे काही पैसेसुद्धा भरायचे असतील ते सुद्धा मी भरायला तयार आहे दंड म्हणून। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सौमित्राने आता इथे ऋषिकेशचा जामीन केलेला असतो आणि जो काही दंड वगैरे भरायचा असतो तो सुद्धा भरलेला असतो। त्याने इथे कायद्यानुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या असतात। तेव्हा ऋषिकेश येतो आणि सौमित्रला मिठी मारतो आणि म्हणत असतो की बरं झालं तू तरी माझ्यावरती विश्वास ठेवलास, नाहीतर सारंग आणि शर्वरी यांनी तर मला नानांचा खुनी म्हणून घोषित केलेला आहे आणि मला जास्तीत जास्त मोठी शिक्षा व्हावी म्हणून सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेबांनी ऋषिकेशला सगळं काही सांगितलेलं असतं की तुमच्या भावंडांनी तर मला सांगितले की तुम्हाला मोठ्यात मोठ्या जेलमध्ये टाकायचं आणि इथे फाशीची शिक्षा दिलीस तरीसुद्धा चालेल। तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की दादा, अरे तुझा नानांवरती किती जीव आहे मला माहिती नाही आहे का, मला बरोबर माहिती आहे तू कधी नानासाहेबांना काही करूसुद्धा शकत नाही। अरे खून तर खूपच मोठी गोष्ट आहे, तू स्वप्नातसुद्धा त्यांच्याबद्दल कधी वाईट विचार करणार नाही। नाना तुझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, तुझ्यासाठी जीव की प्राण आहेत ते मला माहिती नाही का, असं इथे आता सौमित्र म्हणतो। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश आता सौमित्रला म्हणत असतो की सौमित्र, मी तुला खरं सांगतोय, आपले नाना जिवंत आहेत आणि जिथे कुठे आहेत ना सुखरूप आहेत, पण त्यांना आता लवकरात लवकर आपल्याला शोधून काढायला हवं, कारण नानांचं जर खरंच काही बरं वाईट झालं असतं ना तर आत्तापर्यंत आपल्याला ते कळलं असतं। पण नानासाहेब नक्कीच कुठेतरी आहेत, त्यांनी आपल्यासाठी काही ना काहीतरी क्लूसुद्धा सोडला असेल। मी नानांना बरोबर ओळखतो,
फक्त तो क्ल्यू काय आहे ना ते आपल्याला सापडायला हवं, असं इथे आता ऋषिकेश सौमित्रला म्हणत असतो. आणि प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण ऑफिसला जात असतात तेव्हा इथे अर्जुन आपल्या गाडीची डिक्की उघडतो, कारण त्याच्या गाडीचा टायर हा पंक्चर झालेला असतो आणि त्यावेळेला त्याला काही सामान हवं असतं, म्हणून त्याने गाडीची डिक्की ही उघडलेली असते. आणि त्याच्यामध्ये नानासाहेब रणदिवे यांनी जो मेसेज लिहिलेला असतो तो अर्जुनने आता वाचलेला असतो. त्याच्यामध्ये नानासाहेब रणदिवे यांनी लिहिलेलं असतं की मी नानासाहेब रणदिवे, मला मदतीची गरज आहे, काही लोक मला इथे किडनॅप करून घेऊन आलेले आहेत, अशी गोष्ट त्याच्यामध्ये आता लिहिलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, अहो इकडे बघा, ऋषिकेश आणि जानकी किती हुशार आहेत हे तर आपल्याला माहिती आहे, पण त्यांचे वडील नानासाहेबसुद्धा खूपच जास्त हुशार आहेत. बघा, त्यांनी इथे आपल्यासाठी मेसेज लिहून ठेवला आहे, नानासाहेब रणदिवे यांना मदतीची गरज आहे. याचा अर्थ जानकी एकच, नानासाहेब इथे पनवेलमध्येच आहेत, पनवेलमध्येच त्यांना कुणीतरी किडनॅप करून घेऊन आलेलं आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? तेव्हा इथे सायली म्हणते काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा, आता आपण मधुभाऊंना ऋषिकेश आणि जानकी यांच्या घरी ठेवले, हे महिपतला कसं काय कळलं? तेव्हा इथे सायली म्हणत असते, मला सुद्धा तोच प्रश्न पडला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा, आपल्या घरामध्ये जशी तन्वी आहे ना, म्हणजे प्रिया, तशी त्यांच्या घरामध्ये ऐश्वर्या आहे. आणि ऐश्वर्या आणि तिचे वडील दोघेजणं ही गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत. म्हणजे तो सयाजी विखे पाटील आणि महिपत हे दोघेजणं सारखा बिझनेस करतात. तेव्हा मला तर असं वाटतं की या दोघांचं काही कनेक्शन तर नसेल ना. तेव्हा इथे आता सायलीला माहिती असतं की हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं असू शकतं. आता सायली इथे जानकीला बरोबर ओळखते की जानकीने कुणालाही सांगितलं नव्हतं की तिने मधुभाऊंना कुठे ठेवले. पण जर ऐश्वर्याला ही गोष्ट कळली तर ऐश्वर्या या संधीचा फायदा नक्कीच उचलू शकते. तेव्हा इकडे आता अर्जुन आणि सायलीला या सगळ्यातून असं म्हणायचं असतं, जर तिथे मधुभाऊंना पकडण्यापर्यंत महिपतची माणसं पोहोचू शकतात तर त्यांना नक्कीच कुणीतरी तिथलं मदत करणारं होतं. आपण सायलीजवळ बोलूया की तिला कुणावरती संशय आहे का. आणि इथे सायली आणि अर्जुन जानकीला फोन करतात आणि जानकीला म्हणतात की तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जानकी म्हणते, काय झालं सायली? तेव्हा इथे सायली म्हणत असते की जानकी, अगं तुला माहिती आहे का, नानासाहेब रणदिवे यांनी आमच्या गाडीमध्ये एक खडूने मेसेज लिहिला आहे की त्यांना मदतीची गरज आहे म्हणून, आणि आमची गाडी तर पनवेलच्या बाहेर कधी गेलेलीच नाही आहे. याचा अर्थ मला असं वाटतं की नाना इथे पनवेलमध्येच कुठेतरी आहेत. तेव्हा इथे जानकी म्हणते, खरंच ही खूप महत्त्वाची बातमी दिलेली आहेस तू. तेव्हा इकडे सायली म्हणत असते की तू जेव्हा नानांना शोधायला आता पनवेलमध्ये येशील ना, तेव्हा तू मला फोन कर, आम्हीसुद्धा दोघेजणं तुम्हाला मदत करू. तेव्हा इथे सायली म्हणते की जानकी, एका प्रश्नाचं उत्तर देशील का? तेव्हा जानकी म्हणते, देते ना. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की मधुभाऊ तुझ्याकडे राहतात, ही गोष्ट तू घरामध्ये कुणाला सांगितली नव्हतीस आणि त्यांना तू आउट हाऊसमध्ये ठेवलं होतंस, जेणेकरून कुणापर्यंत ही बातमी कळायला नको म्हणून. पण तरीसुद्धा महिपतच्या माणसांपर्यंत ही बातमी कशी काय पोचली? कारण आमच्या घरामध्ये सुद्धा माहिती नव्हतं की मधुभाऊंना आम्ही कुठे ठेवले आणि तूसुद्धा कुणाला सांगितलं नाहीस. मग ही बातमी नक्की मधुभाऊंची महिपतपर्यंत पोचली तरी कशी असेल? तुला कुणावरती संशय आहे का? हे बघ जानकी, असेल तर सांग, कारण त्याच्यावरूनच आपल्याला अजून एक क्ल्यू मिळणार आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला ऐश्वर्यावरती संशय आहे की कदाचित तिनेच ही बातमी महिपतच्या माणसांना सांगितली असेल आणि महिपतपर्यंत पोचली असेल. तेव्हा इथे सायली म्हणते, पण त्या ऐश्वर्याचं मधुभाऊंबरोबर वैर तरी काय? तेव्हा जानकी म्हणते, मधुभाऊंबरोबर तिचं काही वैर नाही आहे गं, तिचं वैर माझ्याशी आहे आणि मी मधुभाऊंना आउट हाऊसमध्ये ठेवलं म्हणजे त्यांची तिने सगळी माहिती काढली असेल. मी म्हणत होते ना की महिपतची माणसं मधुभाऊंच्या मागावरती आहेत, तेव्हा तिनेच महिपतबरोबर कॉन्टॅक्ट करून ती माणसं बोलावली असतील मधुभाऊंना किडनॅप करण्यासाठी. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तू असं का विचारतेस गं सायली? तेव्हा सायली म्हणते, मला असं वाटतंय की ते ऐश्वर्याचे वडील आणि महिपत या दोघांचं काही कॉन्टॅक्ट तर नसेल ना, आणि त्या महिपतनेच नानासाहेबांना किडनॅप केलं नसेल ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, शक्यता नाकारली जाऊ शकत नाही असं सायली म्हणत असते. तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुला त्या महिपतवरती संशय आहे का की महिपतने नानासाहेबांना किडनॅप केलं असेल? तेव्हा सायली म्हणते की हो, मला तसंच वाटतंय,
कारण त्या ऐश्वर्याचा आणि महिपतचा तेवढा संबंध तरी काय, म्हणजे त्या दोघांचे जुने काहीतरी कॉन्टॅक्ट असतीलच ना. सयाजी विखे पाटील आणि महिपत या दोघांचं नक्कीच काहीतरी कनेक्शन असणार आहे आणि मला तर महिपतवरतीच संशय आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, सायली खरंच जर तसं असेल ना तर सगळ्यात आधी आपण महिपतच्या इथे जेवढे काही त्याचे धंदे आहेत किंवा जेवढे त्याचे गोडाऊन आहेत तिथे आपण जाऊया आणि नानांना शोधूया. तेव्हा इथे सायली म्हणते, नक्कीच आपण आधी त्याच्या इथे शोधूया, कदाचित नाना सापडतील. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता नाना पनवेलमध्ये आहेत ही गोष्ट जानकीला कळलेली असते आणि जेव्हा इथे सौमित्र ऋषिकेशला घेऊन घरी येतो तेव्हा इथे जानकी ऋषिकेशला म्हणते की आनंदाची बातमी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, सौमित्र भाऊजी, अहो सायलीचा फोन आला होता आणि तिने सांगितलं की त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये नानांनी एक मेसेज सोडला आपल्यासाठी. त्यांनी असं सांगितलं की मी नानासाहेब रणदिवे, मला मदतीची गरज आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, मी तुला म्हणालो होतो ना की आपल्या नानांनी आपल्यासाठी नक्कीच काहीतरी मेसेज सोडला असेल. हे बघ, नाना जिवंत आहेत हे त्यांनी आपल्याला त्या मेसेजमधून सांगितलेलं आहे. आता आपण पनवेलमध्ये जाऊया आणि आपल्या नानांना लवकरात लवकर घेऊन येऊया. तेव्हा सौमित्र म्हणतो, हो दादा, तुझा विश्वास खरा ठरलेला आहे. तेव्हा इथे आता जानकी सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश यांना सांगत असते की आपले नानासाहेब पनवेलमध्ये आहेत आणि सायली आणि अर्जुन आपली मदत करायला सुद्धा तयार आहेत. तेव्हा आधी आपण तिथे जाऊया आणि तिथे नानांचा शोध घेऊया. तेव्हा कदाचित इथे आपले नानासाहेब आपल्याला लवकरात लवकर सापडतील. तेव्हा इथे ऐश्वर्याने जानकीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की ही जानकी आहे ना, हिला कसं कळलं की नाना पनवेलमध्ये आहेत ते, म्हणजे ती लवकरात लवकर महिपतच्या गोडाऊनपर्यंत पोहोचू शकते. मला आता डॅडला सांगून ह्या जानकीचा बंदोबस्त करायला हवा, असं ऐश्वर्या म्हणत असते आणि तिने आपल्या डॅडला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की डॅड, तुम्हाला माहिती आहे का, अहो त्या जानकीला कळलं आहे की महिपतने नानासाहेबांना किडनॅप केले म्हणून आणि ते सगळेजण आता पनवेलला जाणार आहेत तिथे नानासाहेबांना शोधायला. तुम्ही एक काम करा, त्या जानकीचा काहीतरी बंदोबस्त करा. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतो की मग तू पण ये ना आयशू, आपण दोघेजण मिळून तिचा इथे बंदोबस्त करू. तेव्हा इथे ऐश्वर्या सयाजी विखे पाटील बरोबर फोनवरती बोलत असते की इथे जानकीचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे. ही गोष्ट आता अवंतिकाने ऐकलेली असते आणि अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, तू जानकी वहिनींचा बंदोबस्त करणार आहेस काय? थांब आता, बघ तुझी कशी वाट लावते. आणि इथे अवंतिका ऐश्वर्याची वाट लावायचं ठरवते. तिच्यासाठी ती ज्यूस तयार करते आणि इथे गुलाबदादाला म्हणते की जा आणि ऐश्वर्याला हे ज्यूस प्यायला द्या. गरमी खूप वाढली आहे ना, तिला म्हणावं की सगळ्यांसाठी केलं आहे म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता गुलाबदादा ऐश्वर्याला ज्यूस घेऊन जातात. त्याच्यामध्ये इथे गुंगीची गोळ्या टाकलेल्या असतात, गुंगीची पावडर टाकलेली असते. त्यामुळे ते ज्यूस प्यायल्यानंतर इथे ऐश्वर्याला गुंगी येणार असते आणि अवंतिकाने जाऊन जानकीला सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने तिच्या डॅडला तुमचा बंदोबस्त करायला सांगितले. तेव्हा इथे ही बातमी आता जानकीने ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिकाला सांगितलेले असते की आपले नाना पनवेलमध्ये आहेत, आपण तिथे जाऊन त्यांना शोधूया, पण ह्या ऐश्वर्याचा बंदोबस्त आपणच केला पाहिजे. आणि अवंतिका आणि जानकी दोघेजण मिळून ऐश्वर्याला आउट हाऊसमध्ये घेऊन जातात आणि तिथे खुर्चीवरती बसून ज्या पद्धतीने तिकडे नानासाहेबांना बांधून ठेवलेलं असतं त्या पद्धतीने इथे जानकी आणि अवंतिका दोघीजणी ऐश्वर्याला आता गोडाऊनमध्ये बांधून ठेवतात आणि बाहेरून कडी लावून घेतात. तिच्या तोंडाला इथे पट्टी वगैरे लावलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटील आपल्या मुलीची वाट बघत असतो. त्यानंतरला ऐश्वर्याच्या मोबाईलवरून मेसेजसुद्धा केलेला असतो की डॅड राहू द्या, त्या जानकीला काही करायची गरज नाही आहे, तिचा प्लॅन फसलेला आहे. असा मेसेजसुद्धा अवंतिकाने तिच्या मोबाईलवरून तिच्या डॅडला केलेला असतो. त्यामुळे सयाजी विखे पाटील आता निर्धास्त होतो आणि महिपतलासुद्धा तो काहीच सांगत नाही. त्यानंतर इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि त्याचबरोबर इथे अवंतिकाला आता सगळ्यांवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि हे तिघेजण पनवेलला निघालेले असतात. तिथे गेल्यानंतर इथे सायली आणि अर्जुन दोघेजण त्यांची मदत करत असतात. महिपतचा सगळा रेकॉर्ड आता ऋषिकेशला अर्जुनने सांगितलेला असतो आणि त्यानंतर हे चौघेजण मिळून आता महिपतच्या गोडाऊनचा शोध घेत असतात. महिपतवरती नजर ठेवून असतात आणि त्यांच्या माणसांवरती सुद्धा. तेव्हा काही माणसं महिपतकडून निघतात तेव्हा त्यांचा इथे आता पाठलाग केला जातो. अर्जुन त्या सगळ्यांचा पाठलाग करत असतो आणि ते लोक ज्या गोडाऊनजवळ जाऊन थांबतात त्या गोडाऊनच्या बाजूला त्यांनीसुद्धा आपली गाडी उभी केलेली असते आणि तोपर्यंत ते गुंड लोक तिथे
आतमध्ये जात नाही तोपर्यंत ते लोक गाडीतच बसून असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे लोक आतमध्ये गेल्यानंतर आपण सुद्धा त्यांच्या मागोमाग जाऊया आणि आपण तिघजण मिळून त्या गुंडांची वाट लावून टाकूया आणि नानासाहेबांना घेऊन लवकरात लवकर इथून निघू. तेव्हा इथे ऋषिकेश आता पूर्ण तयारीशी गेलेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुनसुद्धा आणि सौमित्रसुद्धा त्याची व्यवस्थित मदत करणार असतात. त्याचबरोबर इथे आता गाडीतून तिघेही उतरलेले असतात. सायली आणि इथे जानकी दोघींना बाहेरच थांबायला सांगितलेलं असतं. जर महिपत किंवा त्याची आणखीन माणसं आली तर आम्हाला सांगायला यायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा इथे तिघेजण आता आतमध्ये जातात. जे गुंड लोक आता इथे नानासाहेबांचे हाल करत असतात त्या गुंड लोकांना ऋषिकेश बघतो आणि त्याचा राग अनावर होतो आणि तो त्यांच्यावरती तुटून पडतो. त्यांचा इथे आता नायनाट करून टाकतो. त्यांना हवं तेवढं मारतो. नाना पाणी मागत असतात, ते लोक पाणी देत नसतात, जेवायला देत नाही. नानांची अवस्था बिकट केलेली असते. त्यामुळे इथे आता खूपच जास्त ऋषिकेशला राग येतो, अर्जुनला राग येतो आणि सौमित्र आणि ते दोघेजण त्या गुंडांना मारतात. त्यांना मारल्यानंतर इथे आता ऋषिकेश नानांचे हातपाय सोडतात आणि म्हणतात की चला नाना चला, आधी आपण घरी जाऊया. तेव्हा इथे आता तिघेजण मिळून गुंडांना मारून झाल्यानंतर तिथून नानासाहेबांना उचलतात, गाडीमध्ये टाकतात. तेव्हा इथे अर्जुन सायली आता अर्ध्या रस्त्यामध्ये आणून त्या तिघांना सोडतात आणि इथे आता ऋषिकेशची गाडी उभी असते. त्या गाडीमध्ये ते चौघेही जण बसतात नानांना घेऊन आणि आता जायला निघतात. अशा पद्धतीने इथे सायली आणि अर्जुनने खूपच जास्त जानकी ऋषिकेशची मदत केलेली असते नानासाहेबांना सोडवण्यासाठी. आणि इथे आता नानासाहेबांना सुखरूपरित्या घरी आणल्यानंतर इथे खूप मोठ्या गोष्टी आता समोर येणार असतात. तेव्हा इथे आता ऋषिकेशवरती आरोप करणारी सारंग, ऐश्वर्या आणि शर्वरी हे तिघेजण तोंडावरती पडलेले असतात. त्यांच्याबरोबर सौमित्रसुद्धा असतो. सौमित्र, ऋषिकेश दोघेजण नानासाहेबांना घरी घेऊन येतात. त्यानंतरला जानकीच्या हाताला खूपच जास्त मार लागलेला असतो, कारण तिला आधीच गोळी लागलेली असते आणि गुंडांच्या झटापटीमध्ये तिला अजूनच हाताला मार लागतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे नाना आता घरी आल्यानंतर ऐश्वर्याला तर गोडाऊनमध्ये इथे हातपाय तिचे बांधून ठेवलेले असतात, जेणेकरून तिने कुठलाही प्लॅन अजून करायला नको म्हणून. तेव्हा इथे आता जानकी आलेली असते. सारंग म्हणतो की नाना कुठे होतात तुम्ही, सांगा ना नाना कुठे होतात. तेव्हा नाना इथे रडायला लागतात आणि म्हणतात की मला किडनॅप केलं होतं. सयाजीचं नाव घेतात, महिपतचं नाव घेतात आणि ऐश्वर्याचं नाव घेतात. तेव्हा इथे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इकडे अवंतिकाला जानकी म्हणत असते की जा, ती ऐश्वर्या आहे ना तिला आता घेऊन ये जा. तेव्हा इथे अवंतिका जाते. आता आउट हाऊसमध्ये गेल्यानंतर तोपर्यंत इथे आता ऐश्वर्याला शुद्ध आलेली असते आणि ती अवंतिकाकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे अवंतिका म्हणते काय जानकी वहिनींचा बंदोबस्त करणार होतीस ना, बघितलंस ना तुझाच बंदोबस्त केला आम्ही. तेव्हा तिच्या तोंडाची पट्टी काढते आणि ऐश्वर्या म्हणते तुला सोडणार नाही मी, कळलं ना, तुला चांगला धडा शिकवणार. त्या जानकीची वाट तर लावले, लवकरच तुझी सुद्धा वाट लावणार. तेव्हा अवंतिका म्हणते हो का, अगं पण आता बघ चल ना कुणाची वाट लागणार आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय झालं. तेव्हा इथे अवंतिका म्हणते घरी चल, आता बघूया नक्की कुणाची वाट लागते ते. तेव्हा इथे ऐश्वर्या आता घाबरतच घरी येते. बघते तर काय इथे ऋषिकेश, सौमित्र नानांना घेऊन आलेले असतात आणि जानकी तर इथे तिची वाटच बघत उभी राहिलेली असते. तेव्हा इथे जानकी म्हणते की ऐश्वर्या ये इकडे ये ना, सगळ्यांना तुझा चेहरा दाखव. आमच्या विरोधात अख्ख्या घराला भडकवत होतीस ना, सारंग भाऊजी, शर्वरी वंश, बरोबर की नाही, आजी, आई, या सगळ्यांना माझ्या विरोधात भडकवत होतीस. त्याचबरोबर ऋषिकेशच्या विरोधात भडकवत होतीस. आम्ही दोघांनी मिळून नानासाहेबांना मारण्याचा प्लॅन केलाय, डाव रचलाय, मी त्यांना धक्का दिलाय, असे नको नको ते घाणेरडे आरोप केलेस आमच्यावरती. का तर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी. अगं हे घर उद्ध्वस्त करायला आलीस तू, नानासाहेबांना ढकललंस तू, नानांना गायब करण्याची सुपारी दिलीस तू आणि सगळा आळ घेतलास माझ्यावरती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी आता खूपच जास्त चिडलेली असते. ती इथे ऐश्वर्याच्या जोरदार कानाखाली देते, अगदी 2-3 कानाखाली देते आणि म्हणते तू माझ्या नानांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, तू त्या महिपतच्या माणसांना सुपारी दिलीस माझ्या नानांची, तुझ्या वडिलांचे मित्र आहेत ना ते, तुम्ही तिघांनी मिळून हा सगळा डाव रचला होतात. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या टटपप करायला लागते. काय बोलावं तिला काही कळत नाही. शर्वरी म्हणते ऐश्वर्या काय आहे हे सगळं, अगं तू आम्हाला जानकी वहिनी आणि दादाच्या विरोधात भडकवत होतीस आणि हे सगळं कारस्थान तुझं आहे. तेव्हा सारंगला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नसते. तो म्हणतो ऐश्वर्या हे सगळं खरं आहे का, वहिनी जे काही बोलते ते सगळं खरं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते हो सारंग भाऊजी, अजूनही तुमचा आमच्यावरती विश्वास नसेलच ना, नानांना विचारा हे सगळं
कुणी केले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नानासाहेब घरी आल्यानंतर ते स्वतःच्या तोंडाने कबूल करतात की त्यांच्या किडनॅपिंगच्या मागे जानकी किंवा ऋषिकेश यांचा हात कधीच नव्हता. उलट ते दोघे जण त्यांना इथे किडनॅप करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. हे कारस्थान होतं ते म्हणजे ऐश्वर्याचं. कारण आता मी बोलायला लागलो होतो, चालायला लागलो होतो, त्यामुळे मला धक्का देणारी व्यक्ती आणि मला जिन्यावरून पाडणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. हे सत्य मी तुम्हाला सांगू नये असं ऐश्वर्याला वाटत होतं आणि म्हणूनच तिने सयाजीच्या मदतीने त्या महिपतच्या गुंडांना बोलावलं आणि मला किडनॅप करायला लावलं. हे सत्य आता नानासाहेबांनी सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं आणि पोलिसांना कबुली जबाब मिळाल्यामुळे खरे गुन्हेगार आता समोर आलेले असतात आणि ती म्हणजे ऐश्वर्या, सयाजी विखे पाटील हे दोघे जण असतात आणि महिपत या तिघांनी मिळून नानांना किडनॅप केलेलं असतं. ही गोष्ट आता समोर आलेली असते. त्यामुळे इथे आता ऋषिकेश आणि जानकी हे निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि जानकी बोलल्याप्रमाणे तिने ते ऐश्वर्याचा हात पकडून तिची आता घरातून बाहेर धिंड काढलेली असते.